तर मंडळी, आज आपण एका मस्त नवीन गावात मुरुड तालुक्यातील सावळी गाव, मस्त हिरवळ आहे आजूबाजूला. समोर एक मंदिर आहे, श्री हनुमान मंदिर, आणि दिसतंय खाडी. आज मला आयला काय देखाव भेटलं माहिती आहे, त्या खाडीतून जाणारो ब्रिज, दिघी साईडची जो ब्रिज, म्हणजे मुरुड साईडची जो ब्रिज चालले ना दिघी गावाला, येते का खाडीत ना. आता यो रस्ता जायलो ना की इकडं थोडी शहरीकरण वाढण्याची शक्यता आहे असं वाटतंय. असो, आता एक मस्त पिंपळाचं झाड आहे, त्याच्याखालती जाखमाता देवीच्या मूर्ती आहेत आणि बाजूलाच श्री हनुमान मंदिर. आता आयल्यावर आहे ना, व्हिडिओ बनवण्यापासून मी स्वतःला रोखूच नाही शकलो, कारण एवढा प्रसन्न वाटते ना. आता मस्त थंडगार हवा सुटले, पिंपळाच्या झाडाखाली बैसले. आता छोटंसं एक स्टेज पण बनवलं आहे. जागमाता प्रासादिक भजन मंडळ सावली, स्थापना 1991ची आहे. खालती श्री जागमाताच्या मूर्ती आहेत देवीच्या. आता पण एक मूर्ती आहे, सफेद फुलं मांडल्यात, पूजा वगैरे झालेली दिसते. आणि या मूर्त्यापासून थोड्याच अंतरावरती मूर्ती आहे. त्याचं पण एक देवस्थान आहे. आता मस्त पर्यटन स्थळ असल्यासारखं मस्त इथं बाकरं पण आहेत बैसावर. मी आता किती पण वेळ बैसू शकते, एवढा मस्त वाटते मला. इथनं मस्त समुद्राचं व्ह्यू पण दिसतंय. ही खाडी आहे ॲक्च्युली, समुद्र आहे ना, याच्या पुढं गेलो ना की समुद्र चालू होतं. आणि जो ब्रिज आहे त्याच्याखालती गाव आहे, त्या गावापासून ब्रिज चाललं आहे दुसऱ्या गावात. आता काहीशी देणगीदारांची नावं आहेत, आणि या आता लिहिलेल्या दावाशी मला समजलं की या 2005 साली बनवलेला आहे. म्हणजे फक्त 20 वर्ष झालीत, पण एवढा मस्त वाटतंय की भारी. आता मंदिराला देखा ना, सगळ्या इकडे लिहिलं मस्त श्रीराम 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 श्रीराम, पूर्ण चौकट. मंदिरातील देव श्री हनुमान, आणि मस्त एक गणपती बाप्पांची मूर्ती. आणि मी काशा दादाला घेऊन आलतो, कावील उतरावला, त्यांना बरं नाही वाटतं. आता ताई पण पाया पडले. या हिरवा कार्पेट दिसते ना, तर कावील उतरतात. मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे ते, काय इथनं गेलो ना. आणि मंदिर पण या मंदिर आहे रोडच्या एकदम जवळच आहे. यो गेट दिसेल तुम्हाला, इथनं चढलो ना की जवळच आहे घर. आणि काशिवदादा पण सांगताय की बाकीच्या ठिकाणी पण कावील उतारलीच आहे, पण हयंच्यापेक्षा वेगळं एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आता बरा वाटला, वेगळा काय एक्सपिरियन्स आहे. बट मी बोलू लालपरी येते का काय, डंपरच झाले सध्या. दिघीला काम जोरात चालू, दिघी नाही मुरुड आणि दिघी ब्रिज जो होते ना, काम जोरात चालू आहे, त्यामुळे ही मोठी मोठी डंपर. आता एक फाटो आहे, तो खामदा इकडे गेले. खामद्याला कोलीवाडा आहे, सो गेलंच तू, पण जावं लागेल आता आपल्याला. यो रस्ता आहे, इधर नीचे ब्रिज का काम चल रहा है ना. यो रस्तो डंपरानं कलती जावासाठी बनवलं आहे. आता आम्ही मुरुडला चालल्या. यो गाव टाकेखोर, रस्त्याच्या खालतीच गेले. मस्त गाव आहे, आहेतनाच ब्रिज चाललंय तो पुढं खाडी. तिला कोकरी बोलतात. इथनं एकदा मी जाऊन आले, बरीचशी आठवणी आहेत. म्हणजे आता याचा इतिहास मी कोणत्या तरी व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगेन. मुरुडला जाताना तर एक चेकपोस्ट लागले तेव्हा थोपल्या. कशिश वहिनी आणि काशा दादा सांगतात की इकडं जास्त फिरल्यात नाही, बघा ना गावचे असून पण. मुरुडमध्ये येत असताना जंजिरा किल्ला पण आम्हाला दिसलो. तेव्हा वहिनी सांगत होतो की मुरुडमध्ये तो कवाच नाही आल्यात. आणि काशवदादा लहानपणी एका सहली निमित्ताने आलतो चालत असताना. आणि आम्ही तेळवडे गाव मार्गे चालल्या मुरुडमध्ये. मस्त तलेवड्यातनं फिरून आलो. आता आहेत जाऊ मुरुडमध्ये परेश हॉटेल नाकावर आलं. आता पण निवेश भगवान तांबरे साहेबांचं बॅनर लागलं. मुरुडमध्ये घुसताना देखा किती मस्त माड दिसतात वरती, आणि रोड एकदम क्लीन. समोरची मस्त कॉलनी चालल्यात.
काय आणि काय मावरा घेऊन पुढं मच्छी मार्केट आहे ना, कारण मावरा भेटायचं कारण पुढं जायचं समुद्र किनारा आहे आणि लाईनी द्यायची दुकानं लागल्यात. सध्या सकाळची वेळ आहे. इथं बसल्यात कशिश वहिनी आणि काशा दादा आणि एक मस्त छोटासा स्टॉल आहे, वैष्णवी टी स्टॉल. मस्त समुद्र किनारी बैसून मिसळ खावायची मज्जाच वेगळी आहे. अरे का मी गेल्या टायमाला आलतो ना तेव्हा या सगळा डेव्हलप नाही झाला. आता एकदम भारी झाले, बैसावला वगैरे बनवलेला आहे, निवांत बैसू शकतो. आणि इथं नाही राजपुरी गाव दिसतंय, राजपुरी कोळीवाडा. आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की, कारण इथं एक किल्लो पण दिसतंय. घोडा बिडवणं बैसायचं असेल ना तर तिकडे पलीकडे दिसतात घोडगाड्या, बैलगाड्या नाही ते असतात ना मोठ्या चाकावाल्या गाड्या. आणि मस्त मिसळ पण आलेले आहेत. काशा दादांनी तर सुरुवात पण केली. चिवडा, रस्सा, लिंबू, कांदो आणि पाव. मुरुड मरीना. आता मोठी मोठी श्रीमंत लोक रेवला येतात याचं मी ऐकलं आहे. समोरच आहे स्टॉल. आणि काशा दादा मिरच्या पण घेतल्या मिसळच्या जोडीला. मटकी पण आहे वाटतं आतमध्ये. वाटाणे पण आहेत आणि टेस्ट मस्त आहे. फक्त 70 रुपया मिसळ, जोडीला रस्सा पण आले. मस्त खदलंय. आणि आता आहे ना मिसळ पाव, बुर्जी पाव, ऑमलेट पाव, अजून वडापाव यासारखे पदार्थ भेटतात. आता मी इकुर्शी जाऊ, मस्त एक मच्छी मार्केट पण भेटेल अशी आशा आहे. आता पण एक देवस्थान आहे, खंडोबा दैवत संगमेश्वर, आणि आहेत नाव होतं मच्छी मार्केट सुरू. गर्दी ते का गर्दी. आज गटारी पण आहे. इकडं पण नुसती कोलबी आणि बोंबील दिसत आहेत. किती गर्दी आहे बाप रे. इकडं आहे ना मुरुड कोलीवाडा आहे आणि या बाजूला हा एकदरा कोलीवाडा. सगळ्या ओढ्या उभ्या आहेत. तर रसपुरी पोचल्या आणि आत्ताच ताजा आलेला म्हावरा दिसते. बोंबील, मंदिला, कोलबी इकडे पण. जाताना मधाच आम्ही थोपलेलो तेव्हा हे चिचुकं दिल्यात खावाला, कशिश वहिनीने आणलेलं सोबत. काय बोलता त्याला? चिचुका.